नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे संत कबीरांचा पुढील दोहा आज आपण पाहूया. संत कबीर म्हणतात, जितने तारे गगन में उतने शत्रु होय, जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे प्रभु राज तो बालन बाका होय, कृपा करे प्रभु राज तो बालन बाका होय. फार सुंदर दोहा आहे हा. ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की प्रभूची कृपा, ईश्वराची कृपा, संतांची कृपा, श्री सद्गुरूंची कृपा ज्याच्यावर होते त्याचा केसालाही त्याच्या धक्का लागत नाही. ते उदाहरण देतात, जितने तारे गगन में, आकाशात असंख्य तारे आहेत आपल्याला माहिती आहे. उतने शत्रू होय, तेवढे जरी शत्रू आपल्याला असले अनेक, पण जर कृपा करे प्रभुराज, जर प्रभूची कृपा झाली तर बालन बाका होय, आपल्या केसालाही धक्का लागत नाही. आपण सही सलामत त्यातून बाहेर पडतो. संकट येणार आणि ते आपल्या पूर्वसंचित कर्माचं फळ म्हणून संकट येणार, पण त्या संकटांची तीव्रता कमी होते. मान कापली जाणार असेल तर बोट कापलं जातं आणि त्याच्यावर ते निभावतं. किती शत्रू होते, किती त्रास झाला प्रल्हादाला पहा, आपल्याला माहिती आहे. प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी हिरण्यकश्यपूंनी अतिप्रचंड त्रास दिला. त्याच्या जीवावरच उठला होता तो, पण तरीसुद्धा कृपा करे प्रभू राज झालेलं असल्यामुळे खरोखर त्याच्या केसालाही धक्का लागला नाही. त्याला कड्यावरून ढकलून दिलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, विषारी सापांचा दंश करवला, उकळत्या कढईत टाकलं वगैरे वगैरे, अशा अनेक गोष्टी आपण ऐकतो, वाचतो. पण त्याची इतकी दृढ श्रद्धा, इतकी भक्ती होते की त्यामुळे त्याच्या केसालाही धक्का लागला नाही प्रल्हादाच्या. तसंच अर्जुनाबरोबर भगवंत प्रत्यक्ष होता, त्याच्यामुळे पांडवांच्या केसालाही धक्का लागला नाही. अनेक वेळा आपण महाभारतात पाहतो, पांडवांना लाक्षागृहात सुद्धा सुखरूपरित्या बाहेर काढलेलं आहे परमेश्वराने, म्हणजे कृष्णाने. त्याच्यानंतर हे जे युद्ध झालं त्याच्यामध्ये सगळे शत्रू त्याच्यासमोर उभे होते, अर्जुनाच्या समोर, पण तरीसुद्धा अर्जुनाच्या केसालाही धक्का लागला नाही. याचं कारण काय? याचं कारण त्याची कृष्णावरची दृढनिष्ठा, परमेश्वरावरची, आपल्या सद्गुरूंवरची, संतांवरची दृढनिष्ठा असेल तर आपल्या केसालाही धक्का लागत नाही. आपण सही सलामत त्यातनं बाहेर पडतो. युद्ध टळलं का? नाही, युद्ध नाही टळलं. युद्ध करणं हे कर्म होतं, पण ते युद्ध टळलं नाही. पण तो युद्धात सगळ्यांचं रक्षण झालं. हे याच्यातनं शिकण्यासारखी गोष्ट आहे की कितीही शत्रू असले तरी जर सद्गुरूंची कृपा आपल्यावर असेल, प्रभूची कृपा आपल्यावर असेल तर आपल्या केसालाही धक्का लागत नाही. तर आजच्या भागात मी इथे थांबतो. फार सुंदर दोहा आपण वाचला आज, पण त्याप्रमाणे आपलं वर्तन पाहिजे, आपलं दृढ श्रद्धा पाहिजे, आपली तेवढी उपासना पाहिजे, आपला तेवढा नामजप पाहिजे, तर प्रभूची कृपा आपल्यावर होते, सद्गुरूंची कृपा होते. आणि त्यामुळे मग आपण सही सलामत कुठल्याही प्रसंगातून सही सलामत आपण बाहेर पडतो. आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग दिसायला लागतो. तर आजच्या भागात मी इथे थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.